सद्गुरू पैमावली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. साधना तरंगमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विश्वामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाहणारा म्हणजे दृष्टा आणि साकार रूपाने जे दृश्य निर्माण झाले ते दृश्य. दृष्टा आणि दृश्य असे दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या लक्षात घेता आल्या पाहिजेत. सगळं जीवन आपलं दृष्टा आणि दृश्यामध्ये चाललेलं असतं आणि हा दृष्टा आणि त्याचं अस्तित्व अनुभवणं म्हणजे दिव्य साधना. दृष्टा म्हटल्यानंतर जाणणारी शक्ती हा महत्त्वाचा बोध इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की ही जी जाणणारी शक्ती म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला कॉन्शियसनेस असा शब्द वापरतात. हे जे जाणणं सतत चाललं आहे हे प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये जाणणं चालू आहे. मनुष्य देहाच्या ठिकाणचं आहेच, पण पशु पक्षी कीटक अगदी सूक्ष्म जीवाणू तिथे सुद्धा हे जाणणं सतत चालू आहे. म्हणून प्रत्येक देहातून जाणणारं तत्व ते दृष्टा आणि डोळ्याला किंवा ज्ञानेंद्रियांना कळणारं तत्व म्हणजे दृश्य. दृष्टाला ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणता येत नाही, परत लक्षात ठेवायचं. म्हणजे जाणीवेला पाहू शकत नाही, दृष्टाला पाहू शकत नाही. दृश्याला ही जाणीव पाहते, जाणते, चिंतन करते, कृती करते आणि त्याच्यातून भोग घेते. आता ही जी जाणीव आहे ही जाणीव सतत जाणत असते सर्व दृश्य जगताला, पण स्वतःला जाणत नाही. साधनेमध्ये ह्या जाणीवेने जाणीवेला जाणायचं. साधना आणि सर्वसाधारण पाहणं. साधनेतून साधना का करायची असा जर प्रश्न पडला तर आपण दृष्टा दृश्य गगन याहुनी नसावे वेगळे भान असं जे संतांनी सांगितलंय की आपण दृष्टा आहोत. आपण दृष्टा दृश्य गगन, गगन म्हणजे सगळं विश्व. हे जे सगळं विश्व आहे हे दृश्य जगत आहे आणि ह्या दृश्य जगताला पाहणारे आपण म्हणजे ही जी जाणीव ती दृष्टा आहे. त्या जाणीवेचा अनुभव जाणीवेने घ्यायचा आहे म्हणजे साधना, दिव्य साधना. ह्याच्यात गुह्य काय आहे? गुह्य काहीच नाही आहे. तसं बघायला गेलं तर सर्वसाधारणपणे आपण प्रपंचामध्ये जे जाणत असतो तिथे आपण काय करतो? मी पाहतो म्हणतो, मी बोलतो. कोण बोलतं? मी बोलतो, मी करतो, मी हे करतो, मी ते करतो. हे सगळं चाललेलं आहे. हे कोण करतं? जाणीवच करते. दुसरं कोण करणार? माझ्या गुह्य काय आहे? गुह्य एकच आहे. मी करतो त्याऐवजी ही दिव्य जाणीव करते किंवा ही ईश्वरी शक्ती करते किंवा ते अनंत स्वरूप करते. हे कळलं पाहिजे. हे कळलं की सगळं ज्ञान झालं. अर्थात ते आचरणात यायला हवं. शब्दाने कळणं आणि आचरणात येणं ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पण प्रथम आपण दृष्टा आहोत. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी जर हे जाण असेल आणि हे भान असेल की दृष्टा आहे. दृष्टा म्हणजे जाणणारं तत्व. मोठा शब्द वाटतो दृष्टा. दृष्टा म्हणजे आता मोठा शब्द काहीच नाही. प्रॅक्टिकल जाणणं जे चाललं आहे आपल्याकडे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपेत सुद्धा जाणणं चालू असतं नेणीपूर्वक. एवढंच म्हणजे जाणणं कधीच थांबत नाही, एकदाच थांबतं. दुसऱ्या देहात जाईपर्यंत थांबलेलं असतं, पण तेही थांबलं असं म्हणता येत नाही. कारण ह्या नेणीवेत काय काय भरलं आहे. आपण जाणी आहोत म्हणजे आपण नेणी स्वरूप आहोत. आपणच आहोत हे आपल्यालाच कळत नाही कसे आहोत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे
संतांना किंवा ऋषीमुनींनी जे हे शोधून काढलेलं आहे, सद्गुरूंनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, हे ज्ञान इतकं सूक्ष्म आहे की ते सूक्ष्म ज्ञान कळताना फार कठीण होतं. कारण प्रत्येक वेळेला आपण जी साधना करायला जातो तिथे आपला देहभाव धरून साधना करतो, त्यावेळेला ती साधना होत नाही. कारण देहभाव म्हणजे मी अमुक तमुक करतो, साधनेला बसलोय आणि मला बरं वाटलं, मला शांत वाटलं, हे जे आपल्या ठिकाणी मी हा सुटत नाही तोपर्यंत साधना पूर्णत्वाला गेली नाही. परत लक्षात ठेवा, म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी आहेत की हा देहभाव इतका सूक्ष्मपणे असतो. म्हणजे महाराज नेहमी म्हणायचे की अहंकार पण चोर आणि कृष्ण पण चोर आहे, दोघे चोर आहेत, दोघे एकच आहेत म्हणून चोर आहेत. की कृष्णालाच अहंकार होतो तेव्हा मी अमुक होतो, आणि कृष्णाला आपला कृष्ण पण कळतं तेव्हा तो देव होतो. एवढाच फरक आहे. आणि म्हणून साधनेमध्ये ह्या जाणीवेने स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की सद्गुरू नेहमी सांगत सद्गुरू देव दाखवतात. आता देव दाखवतात म्हणजे देवाला बघण्याची उत्सुकता सगळ्यांना असते. म्हणजे जे नवीन साधक असतात, जेव्हा साधनेचा अभ्यास सद्गुरू द्यायचे तेव्हा बऱ्याच लोकांना इतका उत्साह सद्गुरूंना आपल्याला देव दाखवणार आहेत. पण ज्यावेळेला सांगतात त्यांना देव वगैरे काही दिसत नाही, कारण ते नुसते समोर पाहायचा प्रयत्न करताना देव दिसणार नाही. आतमध्ये पाहायला शिकाल तर देव कुठे आहे तो कळतो. पण देव कळतो म्हणजे काय कळतं, आपलं अस्तित्व, ही जी जाणीव आहे आपल्याच ठिकाणी, ती जाणीवपूर्वक जाणत असते आणि तिचं साधना सुद्धा ती जाणीवपूर्वक जाणण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा ह्या जाणीवेला बाह्य विषयांपासून अलिप्त केलं जातं, प्रोसेस आहेत ह्या सगळ्या साधनेमध्ये, की पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणण्याची जी सतत सवय ह्या जाणीवेला आहे ती थांबवली जाते. ती ज्या क्षणी थांबवते तेव्हा ती जाणीव अधांतरी होते. अधांतरी म्हणजे बाहेरच्या विषयांची ती सतत संलग्न असल्यामुळे तिथे तिला कुठे ना कुठेतरी काहीतरी बाहेरचा विषय हवा असतो. काही खाणाऱ्या खादाड माणसांना काय असं काही तोंडात टाकून चुक करायला वाटतं ना, तसा तो प्रकार आहे. काही ना काहीतरी खावाच वाटतं. आता जरी गाय बैल म्हशी ते काय करतात, त्याला काय म्हणतात, रवंथन. तो रवंथ करत असते ही जाणीव. म्हणजे नेणीवेत पण नेणीवेचं रवंथ करत, आतून काय काय येतं ना, म्हणजे ही जाणीव चूप बसत नाहीत. म्हणून डोळे बंद केल्यानंतर पंचज्ञानेंद्रियाशिवाय ती अलिप्त झाली नाही, परत तिच्या आतून विचारताना ते रवंथ करत बसते. म्हणजे अगदी गाई बैल करतं तसंच असतं, फक्त मनाचं रवंथ असतं एवढंच. त्या सर्वांपासून जेव्हा अलिप्त होते जाणीवेला स्वतःचा अनुभव येतो. म्हणजे परत काय येतं, काहीतरी प्रकाश दिसतो का, किंवा काहीतरी चमत्कार होतो. काय आपण पिक्चरमध्ये पाहतो ना की देवी प्रसन्न झाली, धडांकन आवाज झाला आणि समोर दिसलं, काहीच दिसत नाही, काहीच कळत नाही, आणि काही कळत नाही, काही दिसत नाही, पण आपण असतो हे कळणं म्हणजे अनुभव. लक्षात घ्या, इथे गोंधळ बराच वेळ होतो. काहीतरी मोठं काहीतरी दिसेल, काही दिसत नाही, काही अनुभव आल्यासारखंही कळत नाही, पण आपण असतो. असणेपणाचा जो अनुभव आहे तोच आपला जाणीवेने घेतलेला जाणीवेचा अनुभव आहे. आणि म्हणून ही जी साधना, नेहमी लक्षात ठेवा, साधना करताना मी पण बाजूला करून साधना करावी. जिथे मी पण आहे, म्हणजे आता मी पण कसं बाजूला करायचं, साधं सोपं आहे. देह म्हणजे मी नव्हे, साधं सांगितलं की हा देह म्हणजे मी, हा जो भाव आहे आपल्याकडे ते नाही. ह्या देहातून जाणणारी जाणीव आहे, तिचं जाणणं चालू आहे. आणि त्या जाणीवेने जाणीवेचा अनुभव घ्यायचा, म्हणजे आहे ती जाणीवच आहे, हा भाव लक्षात घ्यायचा. आता इथे आहे ते चैतन्य स्वरूप पण आपण म्हणतो, आहे ते ब्रह्म म्हणतो, आहे तो ईश्वर म्हणतो. तर एकाच तत्वाला दिलेली सगळी नाव आहेत, म्हणजे ते परत गोंधळ होता कामा नाही. खरं नामस्मरण कधी होतं, आहे त्या जाणीवेला देवाचं नाव दिलं की ते खरं नामस्मरण होतं. नुसतं राम राम म्हटलं, नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर ते खरं नामस्मरण नसतं. आपल्या ठिकाणी असलेल्या जाणीवेला आपल्या अस्तित्वाचा अनुभव घेत घेत त्या जाणीवेला दिलेलं नाव म्हणजे नाम. ते देवाचं नाम असेल किंवा कोणतंही नाम दिलं तरी, जिथे आपली श्रद्धा आहे तिथे. म्हणून
नामस्मरणामध्ये सुद्धा जाणीवेने जाणीवेचं अस्तित्व अनुभवत नाम घ्यायचं असतं. आणि हे जे नाम असतं हे नाम खरं नाम असतं. बाकीच्या वेळेला जे नाम आपण घेतो तो जप असतो. त्याचाही काही प्लस मायनस फायदा होतो, लक्षात ठेवा. असं काही नाही की अमुक झालं तर प्लस मायनस सगळ्या गोष्टीचे फायदे आहेत. पण प्रत्यक्ष अनुभव येणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जाणीवेला जाणीवेचा अनुभव यायला हवा. तोपर्यंत म्हणजे खऱ्या अर्थाने आता आपल्याला अनुभव आहे तो देहाच्या अपेक्षित जाणीवेला जाणीवेचा अनुभव आहे. देह म्हणजेच मी आहे हा जाणीवेला जाणीवेचा अनुभव आहे. आणि तो अनुभव त्यालाच फॉल्स इगो म्हणतात, म्हणजे ते खरं नाही. परमार्थामध्ये आपण आपली सगळी आधार कार्डाच्या द्वारे जी ओळख सांगतो ते परमार्थामध्ये अजिबात मान्य नाही, अमान्य. मग तुम्ही अमुक आहात, अमुक जातीचे आहात, अमुक एवढे शिकलेले आहात, अमुक शिकलेले आहात, इथे परमार्थाची ओळख धरली जात नाही. इथे ओळख फक्त एकच धरली जाते, ती म्हणजे जाणीवच आहे. केवळ सर्वत्र जे दिसतं ती जाणीव आहे, सर्वत्र दिसतं ते चैतन्य, हीच ओळख आहे. आणि त्या ओळखीतून जीवन जगता आलं पाहिजे. त्या ओळखीतून जीवन जगलं तर व्यापकता येते. आणि मी अमुकच्या जीवनातून पाहिलं तर तिथे संकुचितपणा असतो. म्हणून मला अमुक एखादी गोष्ट आवडते आणि मला एखादी गोष्ट आवडत नाही. मला एखादा माणूस आवडतो, मला एखादा माणूस आवडत नाही. मला एखादी प्रसंग आवडतो, मला एखादा प्रसंग आवडत नाही. ही सगळी आवड नावड आपल्याच मनावर आपण केलेल्या संस्कारातून किंवा झालेल्या संस्कारातून झालेलं असतं. आणि तिथेच आपले सगळे विकार निर्माण होतात. सगळे विकार आपल्याकडे आहेत असं जे आपण म्हणतो, राग येतो, द्वेष येतो, मत्सर येतो आणि आपलेपणा पण येतो, दोन्ही गोष्टी असतात. तिथे आपण जाणी आहोत हे आकलन होत नाही. किंबहुना तिथे प्रत्यक्ष त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येत नाही जोपर्यंत, तोपर्यंत परमार्थाचा अभ्यास अखंड चालू ठेवला पाहिजे. साधना, चिंतन, नामस्मरण असेल तर नामस्मरण, म्हणजे निरनिराळे मार्ग आहेत. कशासाठी आहेत? जाणीवच आहे हे कळण्यासाठी, हे अनुभवण्यासाठी, दुसरं काही नाही. एकदा ही जाणीव कळली की ती दिव्य जाणीव कशी आहे, ते दिव्य जाणीव परमेश्वराचा संबंध कसा आहे हे आपोआप पुढे पुढे आपल्याला पाहता येतं. मग पहिली श्री गणेशा हीच आहे परमार्थामध्ये. जाणीवेने जाणीवेची ओळख धरली पाहिजे. आपण परंपरेने जी पूजा अर्चा करतो, काही तीर्थयात्रा करतो, रथबैकल्य करतो, हे सगळं जे आपण करतो आहोत ती खरं म्हणजे जाणीवेने जाणीवेचा अनुभव घेण्यासाठीच आहे. पण जोपर्यंत ते मार्गदर्शन योग्य मिळत नाही तोपर्यंत ते चुकीच्या अंगाने आपण केलं जातं, अज्ञानातून केलं जातं. म्हणून इथे मार्गदर्शकाची गरज असते. आणि जोपर्यंत मार्गदर्शक मिळत नाही तोपर्यंत जीवनातलं खरं रहस्य जे आहे, म्हणजे आपलं जीवन म्हणजे रहस्यमय जीवन आहे खरं. शेक्सपियर वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी भरपूर गोष्टी सांगितल्या. अगदी ते आपल्याकडे बाबूराव अर्नाळकर होते, कोणी पूर्वीच्या लोकांना माहिती, काळा पहाड वेडपे असं ना. तिथे आपल्याला खूप मौज वाटते संशोधन करा. पण आपलंच आपण संशोधन करत नाही. आपल्या ठिकाणी हे जे गुह्य आहे ते आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. आणि म्हणून आत्मज्ञान अनुभवण्यासाठी, आपणच आपली ओळख समजून घेण्यासाठी हे सगळा अभ्यास जो करायचा तो त्यासाठी करायचा आहे. म्हणून आहे असं जेव्हा आपण म्हणतो, परमेश्वर आणि आपलं स्वतःचं दोघांचंही वर्णन आपल्याला करता येत नाही. कारण युद्धामध्ये ते मांडता येणार नाही. म्हणजे आहे असं म्हटलं तर ते परमेश्वराचंही वर्णन आहे म्हटलं तर ते जाणीव म्हणून आपण त्याचंही वर्णन आहे. आहे म्हणजे असणे, पण आहे म्हणजे अस्तित्व आहे, जे सतत आहे ते आहे, एवढीच त्याची ओळख आहे. आता ही ओळख कशी कळणार? पण पुन्हा पुन्हा आपण प्रबोधन ऐकतो, पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी सांगितल्या जातात, त्याच्यातून हळूहळू आपल्याला ते कळतं ना. नवीन माणसाला आहे तर आहे म्हणजे काय आहे असाच प्रश्न पडतो. आपल्या ठिकाणी जे आपण सतत आहोत असं जे वाटतं ते आहे,
सतत आहोत असं वाटतं. आपण आहोत हे जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि ज्याला वाटतं आपण आहोत माहीत नाही, मग त्याने हातपाय हलवून बघायचे आपण आहोत, नाही तर कळणार नाही. आणि म्हणून हे जे आहे पण आहे तेच अस्तित्व आहे. आणि हे आहे पण परमेश्वराच्या ठिकाणी ते आहे, आणि ही जाणीव म्हणून तिथे ती आहेच. ते तेवढंच वर्णन आहे, बाकी त्याच्या वर्णनात दुसरं काही सांगता येत नाही. आणि म्हणून जे आहे त्या आहेपणाला अनुभवण्यासाठी आहेने आहेकडे पाहायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जाणीवेने जाणीवेला अनुभवायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आता सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करा. दृश्य जगतापासून ह्या क्षणी तुम्ही दूर आहात, कारण समोर काही दिसत नाही हे दिसतं. म्हणजे कोणताही आकार दिसत नाही, रंग दिसत नाही, रूप दिसत नाही, काही नाही. म्हणजे ही जाणीव जी डोळ्यातून विश्वाला पाहत होती, व्यापत होती, ती प्रोसेस तिची तुम्ही थांबवली. बाहेरून कसलाही आवाज येत नाही हे जर कळत असेल तर ते कानाच्या ठिकाणी ऐकण्याची प्रोसेस थांबवली. पण आवाज आला तरी त्यात अडकायचं नाही हे ठरवलं तरी ऐकण्याची प्रोसेस थांबवली. काही आवाज नाही आला तरी तिथे आवाज येतच असतो हे लक्षात ठेवा, पण त्यात गुंतायचं नाही. म्हणून डोळे बंद, कान बंद. नाकाच्या द्वारे कोणताही सुगंध किंवा दुर्गंध येत नसेल तर तिथे तो गंध घेण्याची जी प्रोसेस आहे ती थांबवली. जीभ काही खात नसल्यामुळे स्वाद घेण्याची प्रोसेस थांबली. स्पर्श, त्वचेच्या ठिकाणी जे स्पर्श ज्ञान असतं स्पर्शातून होतं तेही ती प्रोसेस थांबली. आता इथे जाणीवेला पाहता येत नाही, पाहून पाहायचं नाही, ऐकून ऐकायचं नाही, गंध जाणून गंध घ्यायचा नाही, स्पर्श जाणून स्पर्श जाणायचा नाही, स्वाद घेऊन सुद्धा स्वाद चाखायचा नाही. ही अवस्था जाणीवेने धारण करायची आहे. तिला बाहेरच्या जगाशी कुठेही संबंध ठेवायचा नाही या क्षणी. तरी सुद्धा मनात विचार येऊ शकतात आणि येतात. आता तिथेही त्या विचारांपासूनही अलिप्त व्हायचं आहे. म्हणून ह्या जाणीवेला पुन्हा आधार हा घ्यावाच लागतो. म्हणून ही जाणीव श्वासाचा आधार घेते. श्वास हे दृश्य आहे, पण त्यालाही रंग नाही, रूप नाही, गंध नाही, काही नाही. फक्त येणं जाणं कळतं, अस्तित्व कळतं. म्हणून दीर्घ श्वास घ्या. या जाणीवेने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास सोडायचा. घशातून श्वास सोडून हळूवार सोडता आला पाहिजे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. घशातून सोडायचा आहे. म्हणून हळूवार कंट्रोल करून श्वास सोडता येतो. म्हणून जाणीवेचं सगळं लक्ष श्वासाकडे आहे. जाणीव श्वासाला जाणत आहे, परंतु श्वासाचा कोणताही रंग, रूप, गंध काही नसल्यामुळे
जाणीव फक्त श्वासाला जाणत आहे, एवढीच प्रक्रिया चालू राहावी. श्वास येतोय आणि श्वास जातोय, पाहत राहते. कोण पाहतंय? जाणीव पाहते. लक्षात घ्या, जाणीवच जाणत आहे. जाणीवेनेच बाह्य जगतापासून स्वतःला अलिप्त केलेला आहे आणि तिने फक्त श्वासाचा आधार धरला आहे. म्हणून जाणीव श्वासाला जाणत आहे. श्वासोच्छवासातून सुद्धा नाद ऐकू येतो, तरी सुद्धा जाणीव कोणत्याही दृश्यात गुंतत नाही. अंतर्मनातून येणारे जे विचार आहेत तिथे लक्ष द्यायचं नाहीये. ते येतात ते येऊ द्या, त्यांना बाहेर पडू द्या. त्याच्यातून अंतर्मन स्वच्छ होणार आहे. सगळं लक्ष श्वासाकडे. आणि श्वासाला धरणं म्हणजेच आतून येणाऱ्या विचारांपासून सुद्धा अलिप्त व्हायचंय. कितीही विचार कोणताही असला तरी त्या विचाराकडे लक्ष देऊ नका. फक्त श्वास येतोय आणि जातोय इथे पाहत राहा. हे येतंय आणि जातंय ही जाणीव पाहते आहे, हे लक्षात घ्या. श्वास जरासा थोडासा विचार त्रासदायक वाटला तर दीर्घ श्वास घ्या. त्या क्षणी परत दीर्घ श्वास सोडा घशातून. ही प्रक्रिया चालू राहू द्या. जाणीव फक्त श्वासाला जाणते आहे आणि ह्या श्वासाला जाणण्यातून जाणीव जाणते आहे, हा एकच विचार असू द्या. जाणीव श्वासाला जाणत आहे. जाणीव श्वासाला जाणत आहे. सगळा फोकस, सगळं लक्ष श्वासाकडे पहा. पण श्वासाला पाहता पाहता सहजपणे जाणीव श्वासाला पाहत आहे, म्हणजे जाणत आहे, अनुभवत आहे. पाहणं याचा दुसरा अर्थ अनुभवणं. श्वासाचा अनुभव जाणीव घेत आहे. जाणीव श्वासाला अनुभवत आहे. जाणीव अत्यंत प्रसन्न आहे, शांत आहे आणि प्रसन्न चित्ताने जाणीव फक्त श्वासाचा अनुभव घेत आहे. श्वास आहे. श्वास म्हणजे स्फुरण चालू आहे श्वासाचं. श्वासरूपाने ती जाणीव अनुभवत आहे. श्वास हा सतत चालू आहे, सतत चालू असतो. श्वासरूपाने हे स्फुरण चालू आहे. श्वास येतो आहे, जातो आहे. जाणीव जाणत आहे. जाणीव दृष्टा आहे आणि श्वास दृश्य आहे. आपण दृष्टा दृश्य गगन, याहुनी नसावे वेगळे भान. कोणतं इतर गोष्ट पाहायची नाही. दृष्टा दृश्याला जाणत आहे.
या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे. म्हणून हा श्वास आहे, त्या श्वासाहुनी ही जाणीव, जाणणारी जाणीव अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत. म्हणून जसं श्वास सूक्ष्म असल्यामुळे ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणता येत नाही, त्याहूनही सूक्ष्म असलेली जाणीव ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणता येणार नाही. म्हणून ज्ञानेंद्रियातून जाणीवेला जाणण्याचा प्रयत्न करायचा नाही. जाणीवेने त्याला प्रक्रियेतून अनुभव घ्यायचा आहे. श्वास पाहते आहे किंवा जाणते आहे. कोण जाणते आहे? जाणीव जाणते आहे. ही कल्पना आहे की अनुभव आहे? तर हा अनुभव आहे, कल्पना नाही. अनुभवत आहे हे दाखवता येत नाही तरी सुद्धा अनुभव आहे हे अनुभवता येतं. जाणीव श्वासाला जाणत आहे म्हणजेच जाणीव जाणीवेचं असणे पण अनुभवत आहे. अनुभवत राहा. जाणीव श्वासाला जाणता जाणता जाणीव जाणीवेचा अनुभव घेत आहे. प्रक्रियेतून, प्रोसेसमधून, जाणण्याच्या प्रोसेसमधून, पाहण्याच्या प्रोसेसमधून जाणीव आहे. जाणीव जाणत आहे. श्वास जाणत आहे. ती जाणणारी जाणीव आहे. ही जाणीव दृष्ट आहे. जाणत राहा, अनुभवत राहा, अनुभवत राहा. श्वासागणिक जो अनुभव येतोय तो जाणीव अनुभवत आहे. जाणीव अनुभवत आहे. श्वासाला जाणीव अनुभवत आहे. समोर काळोख आहे इथे दृष्टी गेली तरी काळोख ही दृश्य आहे आणि या काळोखालाही जाणीव अनुभवत आहे. ह्या क्षणी 3 दृश्य ही जाणीव अनुभवू शकते. पहिला श्वास, दुसरा काळोख, तिसरा देह. कारण ही जाणीव संपूर्ण देहाला व्यापून आहे. म्हणून शरीराकडे पाहिलं तर शरीर आहे, कारण डोळे बंद केल्यामुळे जाणीवेच्या ठिकाणी जो शरीराकार आहे तो जाणीवेला लक्षात घेता येतो. आणि ह्या शरीराकाराला जाणणं म्हणजे शरीराला अनुभवणं. जाणीव शरीरही आहे हे अनुभवत आहे. जाणीव श्वासाला अनुभवते म्हणून जाणीव आहे हा अनुभव आहे. जाणीव काळोखाला पाहते म्हणून तोही अनुभव आहे. म्हणून जाणीव जाणीवेला अनुभवत आहे. कोणतंही एका दृश्याच्या ठिकाणी सगळं जाणीवेचं लक्ष केंद्रित करा. दृश्याला पाहता पाहता पाहता, अनुभवता 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 केवळ जाणीवच आहे, जाणीवच आहे, जाणीवच आहे हा अनुभव घ्यायचा आहे. ही सगळी दृश्य जगत ही स्थूल आहेत जाणीवेच्या अपेक्षेत. म्हणून ह्या स्थूल जगताचा आधार घेत घेत जाणीवेने जाणीवेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण शरीराचं जाण घेणं म्हणजे भान घेणं. ही भान जेव्हा घेतलं जातं तेव्हा आणखीन एक महत्वाची गोष्ट घडते की जसं शरीराचं पायापासून डोक्यापर्यंत जे शरीर आहे
त्याची जेव्हा जाण घेते ही जाणीव, त्यावेळेला जाणीवेने संपूर्ण शरीर व्यापलेलं असल्यामुळे जाणीव जाणीवेचंच भान घेत असते. म्हणून संपूर्ण शरीर आहे ते अनुभवत राहा आहे, आणि तिथेच जाणीव जाणीवेचा अनुभव घेत आहे. श्वासागणिक जाणीव शरीर आहे त्याचा अनुभव घेत आहे. म्हणजे जाणीव आहे, जाणीव जाणत आहे. किंबहुना शरीर शरीर नाही तर जाणीवच जाणीवेला अनुभवत आहे. ह्या भावामध्ये अनुभवत राहा. जाणीव पायापासून वरपर्यंत क्षणात ही जाणीव संपूर्ण शरीराला जाणत आहे, म्हणजे अनुभवत आहे. तेथेच कणाकणामध्ये ही जाणीव व्यापून असल्यामुळे जाणीव जाणीवेला अनुभवत आहे. म्हणून श्वासागणिक शरीराचं भान. दीर्घ श्वास घ्या, शरीराचं भान घ्या. घशातून हळूवारपणे श्वास सोडा, शरीराला व्यापत व्यापत अनुभवत अनुभवत. अनुभवत राहा. जाणीव जाणीवेला अनुभवत आहे, जाणीवेला जाणीवेचा अनुभव येत आहे. जाणीवच आहे. जाणीवच आहे. श्वासागणिक अनुभवत राहा. शरीराचं भान श्वासागणिक घेत घेत जाणीवपूर्वक सर्व लक्ष केंद्रित करत जाणीवच आहे, जाणीवच आहे हा विचार असू द्या. तोच विचार भाव म्हणून प्रगट होईल. प्रक्रिया चालू राहू द्या. जाणीवेला श्वासागणिक संपूर्ण शरीर आहे हे भान घेत राहायचंय. पण शरीराचं भान म्हणजे जाणीव जाणीवेचंच भान घेते आहे, अनुभवत आहे. ह्या ज्ञानातून अनुभवत राहा. आपण दृष्टा दृश्य गगन, याहुनी नसावे वेगळे भान. या गगनाहुनी सूक्ष्म आपण, जाणीव रूपे. या जाणीवे माझी मन, होता सोहम भावे लीन. सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य. आता फक्त जाणीवेने जाणीवेचा अनुभव घेत राहायचंय. जाणीव अत्यंत दिव्य आहे. हा दिव्यत्वाचा अनुभव जाणीव शरीराच्या आधारे अनुभवत आहे पण जाणीवेचं जाणीव अनुभवत आहे. श्वासागणिक
श्वासाच्या आधारे शरीराचं भान घेत घेत जाणीवेचा अनुभव घेत आहे, हा बोध पक्का करा. श्वासागणिक शरीराचं भान घ्यायचंय, तिथेच जाणीवेचा अनुभव घेत आहे.
दीर्घ श्वास घ्या. जाणीव जाणत आहे. दीर्घ श्वास सोडा. जाणीव जाणत आहे. जाणीव जाणत आहे. संपूर्ण शरीराला जाणीव व्यापून आहे, म्हणून संपूर्ण शरीराचा अनुभव जाणीव घेत आहे. म्हणजे जाणीव जाणीवेचाच अनुभव घेत आहे. जाणीवच आहे. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.